दशक 10वा समास 6वा भ्रमनिरूपण. श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहार याचा निरोपीला व्यवहार. परमात्मा निर्गुण निराकार जैसा तैसा श्रीराम. होते वर्तते आणि जाते याचा संबंध नाही तेथे. आद्य मध्य अवसान येते संचलेची आहे श्रीराम. परब्रह्म असतची असे मध्येची हा भ्रम भासे. भासे परंतु अवघा नासे काळांतरी श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहारत मध्येही अखंड होत जात. पुढे शेवटी कल्पांत सकळ असा आहे श्रीराम. यामध्ये ज्यास विवेक आहे तो आधीच जाणत आहे. सारासार विचारे पाहे म्हणून या श्रीराम. बहुत भ्रमिष्ट मिळाले त्यात उमजल्याचे काय चाले. सृष्टीमध्ये उमजले ऐसे थोडे श्रीराम. त्या उमजल्यांचे लक्षण काही करू निरूपण. भ्रमाहून विलक्षण महापुरुष श्रीराम. भ्रम हा नसेल जयासी मनी ओळखावे तयासी. ऐका आता भ्रमासी निरोपी जेल श्रीराम. एक परब्रह्म संचले कदापि नाही विकारले. त्या वेगळे भासले ते भ्रमरूप श्रीराम. जयासी बोलिला कल्पांत त्रिगुण आणि पंचभूत. हे अवघेची समस्त भ्रमरूप श्रीराम. मी तू हा भ्रम उपासना ही भ्रम. ईश्वर भाव हाही भ्रम निश्चयसी श्रीराम. या कारणे सृष्टी भासत परंतु भ्रमची हा समस्त. यामध्ये जे विचारवंत तेची धन्य श्रीराम. आता भ्रमाचा विचारू अत्यंतची प्रांजळ करू. दृष्टांतद्वारे विवरू श्रोतयांसी श्रीराम. भ्रमण करिता दुरी देसी दिशा भूली आपणासी. का ओळखी मोडे जीवलगासी या नाव भ्रम श्रीराम. का उन्मत्त द्रव्य सेविले तेणे अनेक भासो लागले. नाना व्यथा का झडपिले भूते तो भ्रम श्रीराम. दशावतारी वाटती नारी काते मांडली बाजीगरी. उगाच संदेह अंतरी या नाव भ्रम श्रीराम. ठेविला ठावतो विसरला का मार्गी जाता मार्ग चुकला. पट्टणामध्ये भांबावला या नाव भ्रम श्रीराम. वस्तू आपणापासी असता गेली म्हणून होये दुचिता. आपले आपण विसरता या नाव भ्रम श्रीराम. काही पदार्थ विसरून गेला काजे सिकला ते विसरला. स्वप्न दुःखे घाबिरा झाला या नाव भ्रम श्रीराम. दुश्चिन्हे अथवा अपशकुन मिथ्या वार्तेने भंगे मन. वचके पदार्थ देखोन या नाव भ्रम श्रीराम. वृक्षकाष्ट देखिले मनात वाटे भूत आले. काहीच नसता हडबडिले या नाव भ्रम श्रीराम. काच म्हणून उदकात पडे का सभा देखोन दर्पणी पवाडे. द्वार चुकोन भलतीकडे जाणे या नाव भ्रम श्रीराम. एक असता एक वाटे एक सांगता एक निवटे. एक दिसता एक उठे या नाव भ्रम श्रीराम. आता जे जे देई जेते ते ते पुढे पावी जेते. मेले माणूस भोजना येते या नाव भ्रम श्रीराम. ये जन्मीचे पुढिले जन्मी काही एक पावे नमी. प्रीती गुंतली मनुष्याचे नामी या नाव भ्रम श्रीराम. मेले मनुष्य स्वप्न आले तेणे काही मागितले. मनी अखंड बैसले या नाव भ्रम श्रीराम. अवघे मिथ्या म्हणून बोले आणि सामर्थ्यावर मन चाले. ज्ञाते वैभवे दपटले या नाव भ्रम श्रीराम. कर्मठपणे ज्ञान विटे का ज्ञातेपणे बळे भ्रष्टे. कोणी एक सीमा फिटे या नाव भ्रम श्रीराम. देहाभिमान कर्माभिमान जात्याभिमान कुळाभिमान. ज्ञानाभिमान मोक्षाभिमान या नाव भ्रम श्रीराम. कैसा न्याय तो न कळे केला अन्याय तो नाडळे. उगाचा अभिमाने खवळे या नाव भ्रम श्रीराम. मागील काही आठवेना पुढील विचार सुचेना. अखंड आरूढ अनुमाना या नाव भ्रम श्रीराम. प्रचिती विण औषध घेणे प्रचित नसता पथ्य करणे. प्रचिती विण ज्ञान सांगणे या नाव भ्रम श्रीराम. फळश्रुती विण प्रयोग ज्ञाने विण नुसता योग. उगाच शरीरे भोगीजे भोग या नाव भ्रम श्रीराम. ब्रह्मा लिहितो अदृष्टी आणि वाचून जाते सटी. ऐशा प्रकारीच्या गोष्टी या नाव भ्रम श्रीराम. उदंड भ्रम विस्तारला अज्ञानजनी पैसावला. अल्पसंख्येते बोलिला कळावया कारणे श्रीराम. भ्रमरूप विश्व स्वभावे तेथे कायो म्हणून सांगावे. निर्गुण ब्रह्मा वेगळे अवघे भ्रमरूप श्रीराम. ज्ञात्यास नाही संसार ऐसे बोलती अपार. गतज्ञानाचे चमत्कार या नाव भ्रम श्रीराम. येथे आशंका उठली ज्ञात्याची समाधी पूजली.
तेथे काही प्रचिता आली किंवा नाही श्रीराम. तैसेची अवतारी संपले, त्यांचेही सामर्थ्य उदंड चाले, तरी ते काये गुंतले, वासना धरुनी श्रीराम. ऐसी आशंका उद्भवली, समर्थे पाहिजे निरसिली, इतुकेन हे समाप्त झाली, कथा भ्रमाची श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भ्रमनिरूपण नाम समास 6वा समाप्त. दशक 10वा समास 6वा भ्रमनिरूपण. श्रीराम. पूर्वी विश्वाची उत्पत्ती, स्थिती व संहार यांच्या संबंधी निरूपण केले होते. या सर्व घटना घडत असता निर्गुण निराकार परमात्मा जसाच्या तसाच असतो. विश्व उत्पन्न होते ते दीर्घकाळ असते व कल्पांती प्रलय झाल्यावर नाहीसे होते. पण निर्गुण निराकार परमात्म्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. तो विश्वाच्या आधी, मध्ये व अंती सर्वत्र जसाच्या तसाच घनदाट कोंडाटलेला असतो. परब्रह्म सर्व काळ असतच असते. त्यावर मध्येच हा विश्वाचा भ्रम भासू लागतो. तो काही काळ भासतो व कालांतराने नाशही पावतो. विश्वाची उत्पत्ती, स्थिती, संहार हे परब्रह्माच्या ठिकाणी सतत होत जात आहेत असे निरंतर दिसून येत असते हे खरे. पण कल्पांती पंचमहाभूते, त्रिगुण यांसह सर्वांचा नाश ठरलेलाच असतो. जो विवेकी असतो तो सारासार विचार करत असल्याने या सर्व गोष्टी तो आधीच जाणत असतो. अनेक भ्रमिष्ठ लोक एकत्र जमले असता तेथे एखादा शहाणा आला आणि काही सांगू लागला तर ते कोणीच ऐकून घेत नाही. सृष्टीमध्येही भ्रमिष्ठ लोकच अधिक आहेत, जाणते लोक फार थोडे असतात. ज्याचा भ्रम नष्ट झालेला असतो अशा जाणत्या महापुरुषाचे लक्षण आता वर्णन करून सांगू. या भ्रमाच्या विपरीत ते असते. एखाद्याला भ्रम झालेला आहे की नाही हे त्याच्या मनावरून ओळखावे. म्हणून आता भ्रम म्हणजे काय ते सांगितले जाईल. एक परब्रह्मच सर्वत्र घनदाट संचलेले असते. त्याच्या ठिकाणी कुठलेही विकार उत्पन्न होत नाहीत. त्याच्याखेरीज जे काही दिसते, भासते ते काल्पनिक भ्रमरूप जाणावे. ज्या ज्या गोष्टी कल्पांताचे वेळी नाश पावतात म्हणून सांगितले ती पंचमहाभूते व त्रिगुण हे सर्व भ्रमरूपच आहेत. मी, तू हा भ्रम एवढेच नव्हे तर उपासना आणि ईश्वर भाव हेही निश्चितपणे भ्रमच आहेत. भ्रमाने मी आहे असा भास होतो, भ्रमाने तू आहेस असे वाटते. उपासक लोक व ईश्वर भाव हेही भ्रमच आहेत. हे सर्व जगच भ्रममूलक आहे. याप्रमाणे सर्व सृष्टीच खरी वाटत असली तरी सर्व दृश्य सृष्टी म्हणजेही भ्रमच आहे. जे विचारवंत लोक हे जाणतात ते धन्य होत. आता भ्रमाचा विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी दृष्टांताच्या द्वारे श्रोत्यांना समजावून देऊ. दूर देशात फिरत असता दिशाभूल झाली किंवा आपल्या जिवलग माणसांची ताटातूट झाली की ती जी अवस्था होते तो भ्रमच जाणावा. मादक द्रव्य सेवन केल्याने जे अनेक भास होऊ लागतात किंवा अनेक रोगांनी आपल्याला ग्रासले आहे असे वाटणे किंवा भूताने झडपले आहे असे वाटणे हे सर्व भ्रमच आहेत. दशावतारी नाटकातील स्त्रिया खरेच स्त्रिया आहेत असे वाटणे किंवा इंद्रजाल अथवा जादूचे खेळ खरे वाटणे, तसेच मनात कारण नसता संशय उत्पन्न होणे हे सर्व भ्रमच आहेत. जेथे वस्तू ठेवली ती जागा विसरणे किंवा वाटेने जात असता रस्ता चुकणे किंवा शहरात गेल्यावर गोंधळून जाणे हेही भ्रमच आहेत. आपली वस्तू आपल्या जवळच असता ती गेली, हरवली असे समजून बेचैन होणे किंवा आपल्याला स्वतःचाच विसर पडणे, कुठे गेले असता तेथे एखादी वस्तू विसरून येणे किंवा पूर्वी शिकलेल्याचा विसर पडणे, तसेच स्वप्नातील दुःखाने जीव घाबरा होणे हे सर्व भ्रमच आहेत. दुश्चिन्हे, अपशकुन किंवा खोटी अफवा यांमुळे मन अस्वस्थ होणे, एखादा अनोळखी पदार्थ पाहून एकदम दचकणे हेही भ्रमच आहेत. एखादे झाड किंवा लाकूड अंधुक प्रकाशात नीट दिसले नाही की मनात भूत समजून एकदम हडबडून जाणे, काच समजून पाण्यात पडणे, आरशात प्रतिबिंबित झालेली सभा खरी वाटणे, एकीकडे दार असता ते न कळल्याने भलतीकडेच दार आहे असे समजून जाणे हे सर्व भ्रम आहेत. हे तीनही भ्रम दुर्योधनाला मयसभेत अनुभवण्यास मिळाले होते. एक असता दुसरेच काही वाटणे, एक सांगितले असता दुसरेच समजणे, एक दिसत असता भलतेच वाटणे, हे सगळेही भ्रमच आहे. आता आपण जे जे दान देऊ ते ते आपल्याला पुढे मिळेल असे वाटणे किंवा मेलेले माणूस भोजनाला येते असे वाटणे हेही भ्रमच आहे. या जन्मातील काही आपल्याला पुढील जन्मी मिळेल असे वाटणे आणि मनुष्याच्या नामाबद्दल प्रेम उत्पन्न होणे, मेलेले मनुष्य स्वप्नात येऊन त्याने काही मागितले तर त्याचेच मनात सारखे स्मरण होणे हे सर्व भ्रमच आहे. ज्ञात्याचा आव आणून अवघे मिथ्या म्हणून म्हणायचे
आणि सिद्धींची इच्छा करायची किंवा वैभवावर आसक्त व्हावयाचे हेही भ्रमच आहे. कर्मटपणामुळे ज्ञानाचा कंटाळा वाटणे किंवा ज्ञानाचा अभिमान धरून त्याच्या बळावर भ्रष्टाचार करणे यांपैकी कुठलेही मर्यादा बाहेर जाणे यालाही भ्रमच म्हणतात. देहाभिमान, कर्माभिमान, जात्याभिमान, कुळाभिमान, ज्ञानाभिमान आणि मोक्षाभिमान हे सर्वही भ्रमच आहेत. न्याय म्हणजे काय हे न कळणे, आपण एखाद्यावर अन्याय केला तर तो लक्षात न येणे आणि उगीच अभिमानाने खवळून उठणे ह्याला भ्रमच म्हणतात. मागील काही न आठवणे, पुढे काय करावे हे न कळणे आणि अखंड नाना कल्पना करीत राहणे या सर्वांस भ्रमच म्हणतात. अनुभवाने खात्री पटली नसताना औषध घेणे, अनुभव न घेता पथ्य करणे आणि अनुभवाशिवाय ज्ञान सांगणे हे भ्रम होत. ज्याची फलश्रुती माहीत नाही असे प्रयोग करणे, ज्ञानाशिवाय नुसताच योग करणे, शरीराने उगीचच भोग भोगणे हे सर्व भ्रमच आहेत. ब्रह्म प्रारब्धात जे असेल ते लिहून जातो व सटवाई ते वाचून जाते या प्रकारच्या ज्या गोष्टी त्या म्हणजे भ्रमच आहेत. याप्रमाणे भ्रमाचा अफाट विस्तार झाला असून अज्ञानी लोकात तर तो फारच पसरलेला आहे. त्याचे स्वरूप कळावे म्हणून येथे काही थोड्या गोष्टी उदाहरणासाठी सांगितल्या आहेत. सर्व विश्व जेथे स्वाभाविकपणे भ्रमरूप आहे तेथे किती म्हणून वर्णन करणार. निर्गुण ब्रह्माखेरीज जे जे म्हणून आहे ते सर्व भ्रमरूपच आहे. आत्मज्ञानी माणसाला संसार नाही असे सर्वच म्हणत असतात आणि तरी देह ठेवलेल्या ज्ञात्याच्या चमत्काराचे वर्णन करतात हा सुद्धा भ्रमच आहे. येथे श्रोत्याने शंका उपस्थित केली की आत्मज्ञानी सत्पुरुषांच्या समाधीची पूजा केली तर त्यामुळे त्या स्थळी काही प्रचिती येते की नाही. त्याप्रमाणे अनेक अवतारी सत्पुरुषांनी देहत्याग केल्यावरही त्यांच्या सामर्थ्याचा उदंड अनुभव येत असतो. मग काय ते वासनेत गुंतून येथे राहिले आहेत असे समजायचे का. याप्रमाणे शंका निर्माण झाली ती समर्थांनी दूर केली पाहिजे. याप्रमाणे येथे ही भ्रमाची कथा समाप्त झाली आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भ्रमनिरूपण नाम समास 6 समाप्त.